मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हृदयापासून मनापासून शुभकामना देतो व गणतंत्र दिन चिरायू होवो ही तुमची माझी सदिच्छा व्यक्त करतो। भारत माता की जय म्हणत भारत मातेच्या चरणी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने संकल्प पुष्प अर्पण करत शहीद आझम भगतसिंग चौकामध्ये भारत माता पूजन कार्यक्रमाला उपस्थित 40 वर्षापूर्वी ज्यांनी मला शिकवलं ते सरदार पटेल महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री राजेश इंगोले सर, शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे सर्व आदरणीय पदाधिकारी श्री सुयश खटीजी, श्री कपिश उसगावकर जी, श्री प्रसाद घरोटे जी, श्री प्रसाद काटपाटल जी, श्री श्रेयस घरोटे जी, जय विदर्भ गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, या परिसरातील सर्व देशभक्त मान्यवर बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हृदयापासून मनापासून शुभकामना देतो व गणतंत्र दिन चिरायू होवो ही तुमची माझी सदिच्छा व्यक्त करतो। 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला संविधान अर्पण केलं। ज्या दिवशी संविधान अर्पण झालं तो दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो। सर्वसाधारणपणे भारत मातेची पूजन करताना मी मनात हाच विचार करत होतो की भारत मातेची पूजा की पुष्पहाराने दीप प्रज्वलित करणं इतक्या चौकटीत हे पूजन बंदिस्त होता कामा नये। मी मनात विचार करत होतो की शहीद आझम भगतसिंग चौकामध्ये भगतसिंगाच्या नावाने जे मित्रमंडळ कार्य करतं त्यांनी या निमित्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं ज्याचं नाव भारत माता पूजन। आणि फक्त भारत माता पूजन करून ते थांबले नाही। जेव्हा ते दीप प्रज्वलित करत होते तेव्हा मी मनात हाच विचार केला की ह्या दीप प्रज्वलित होत नाही तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो युवकांच्या मनात भारत मातेची भक्ती प्रज्वलित करण्याचं काम या चौकामध्ये असणारे मित्र मंडळाचे पदाधिकारी करत आहेत। मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं। आणि योग असा आहे की 1980-81 मध्ये मी एमकॉम चा विद्यार्थी होतो। इंगोले सर वनी मधून आले होते आणि मी त्यांचा खरा पहिला विद्यार्थी। आज 40 वर्षानंतर हे माझं सौभाग्य आहे की एखाद्या सभेमध्ये भाषण करणं, बैठकीत भाषण करणं, पण जेव्हा 40 वर्षापूर्वी ज्यांनी शिकवलं आणि ज्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने शिकवलं की तेव्हा मी एमकॉम फर्स्ट क्लास मध्ये पास झालो, त्या प्राचार्यांच्या समवेत बसून आज आपलं मनोगत तुमच्या समोर व्यक्त करताना एक विशेष आनंद होतो। देशभक्ति ना हो क्षणिक उबाल, मन में पले वह पूरे साल। पण दुर्दैवानी 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, हे आमच्यासाठी राष्ट्रीय उत्सव आहे, राष्ट्रीय सण आहे। पण हे उत्सव, हे सण 363 दिवस आम्ही देशासाठी काय करावं याचं चिंतन करण्यासाठी खरं तर या दिवसाचा उपयोग केला गेला पाहिजे।
आम्ही आमच्या कर्तव्यासाठी 363 दिवस कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे याचा विचार करण्यासाठी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये चर्चा होणं हे गरजेचं आहे. तिरंगा ध्वज आम्ही फडकवतो. आमच्या मनामध्ये एक पवित्र उत्साह आणि आनंद निर्माण होतो. पण कधी मनात विचार केला की हा तिरंगा ध्वज हा कापडाचा चौकोन तुकडा नाही की कापसापासून कापड जागा, कापडापासून रंग दिगा आणि तिरंगा ध्वज जागा. मनात एक क्षण हा विचार येणं आवश्यक आहे की या कापडाच्या चौकोन तुकड्याला फडकवण्यासाठी त्या पवित्र तिरंगा ध्वज आकाशामध्ये फडकण्यासाठी लाखो लाखो शहीदांनी प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधींनी 5 फुटाचा पंचा घालून थंडीची उन्हाची चिंता न करता कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत या देशाच्या देशभक्तांना, भारत मातेच्या सुपुत्रांना इंग्रजांच्या विरुद्ध लढाईसाठी प्रवृत्त केलं. ते महात्मा गांधी त्या तिरंगा ध्वजामध्ये दिसतात. नेताजी सुभाषचंद्र बोस ICS जागा तरुण, अरे बीकॉम जागा, BSc जागा, BA जागा, MCOM जागा तरी आपली छाती अशी फुगते. नेताजी सुभाषचंद्र बोस ICS जागेगा तरुण. विचार केला असता टाटा, बिर्ला, अंबानी पेक्षा जास्त पैसे कमवता आले असते. एवढी बुद्धी क्षमता होती, प्रचंड बुद्धी. पण हा ICS जागेगा देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांनी आपल्या परिवाराची चिंता केली नाही. आई वडिलांच्या पायाला हात लावला आणि सांगितलं कि मेरा जीवन मां अब भारत माता के चरणों में मैं अर्पण करने जा रहा हूं. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पण महात्मा गांधींनी जेव्हा एक वाक्य उच्चारलं की दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांना मदत केली पाहिजे, नेताजी सुभाषचंद्र बोसने राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष पदाचा हा सन्मानाचा हार काढला आणि गांधीजीच्या चरणावर ठेवत सांगितलं कि आपका रास्ता अलग है, मेरा रास्ता अलग है. जिन अंग्रेजों ने इस भारत के जनता का खून चूसा है उनको मैं कतई साथ नहीं दे सकता. मैं अपनी आजाद हिंद फौज बनाऊंगा. नेताजी सुभाषचंद्र बोसने इंग्रजांच्या विरुद्ध लढाई केली. प्राण भारत मातेच्या चरणी अर्पण केले. ते नेताजी सुभाषचंद्र बोस आम्हाला त्या तिरंगा ध्वजामध्ये दिसतात. ज्या शहीद आजम भगत सिंगाच्या नावाचा चौक आहे, शहीद आजम भगत सिंग एक सापडलेली बंदुकीची गोळी, सापडलेली बंदुकीची गोळी आपल्या वडिलांच्या शेताच्या जमिनीमध्ये तो पुरत होता. वडील गागे, वडिलांनी विचारलं, अरे भगत तू क्या कर रहा है? बोले मैं बंदूक की गोली का पेड़ लगा रहा हूं. जब इसको हजारों गोलियां आएगी तो एक एक अंग्रेज को मैं भून के इस भारत माता के चरणों में अर्पण करूंगा. तो छोटा सा बालक देशासाठी आपली तरुणाई अर्पण करतो. मेरा रंग दे बसंती चोला म्हणत हसत हसत फासावर जातो आणि वीर माता आई म्हणते माझ्या पोटी माझ्या गर्भात 100 शहीद भगत सिंग आणि जन्म घेतला तर मी देशासाठी अर्पण केले असते. ही वीर माता म्हणते. तो शहीद आजम भगत सिंग आणि त्या तिरंगा ध्वजामध्ये पाहतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, हातात बेड्या, पायात बेड्या, अंदमानची काळ कोठडी. अरे 6 वर्ष आयुष्यात फक्त अंधार आणि अंधार, 24 तास अंधार. ताट येत पण ताट देणारा हात दिसत नाही. पण तिथेही स्वातंत्र्य देवीची आराधना प्रार्थना करत मी भारत मातेच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडून टाकीन. ही देशभक्तीची आग हृदयात घेऊन
भारत मातेच्या चरणी ज्यांनी आपला प्राण अर्पण केला, तिरंगा ध्वजामध्ये ते स्वातंत्र्यवीर सावरकर, हजारो शहीद. आज भारत मातेचं पूजन करताना आम्ही मनात हा विचार केला पाहिजे की जे पुष्प आम्ही अर्पण करतोय ते सुकलेलं नाही, खराब झालेलं पुष्प, आणि तसा पुष्पहार आम्ही भारत मातेच्या चरणी अर्पण केला नाही. आम्ही पुष्प ताज तवान. मग भारत मातेचं पूजन करताना मनात हा विचार आणण्याची आवश्यकता आहे की हे पूजन हे शाब्दिक असता कामा नये, हे तात्विक असता कामा नये. हे पूजन करण्यासाठी मी सुद्धा त्याच फुगासारखा टवटवीत होण्याच्या दृष्टीने मी माझ्यामध्ये कसा बदल करेन, मी माझ्या आयुष्यामध्ये जीवन जगण्याची शैली कशी बदलवेल की भारत मातेच्या पूजेमध्ये माझंही योगदान असेल. त्या शरद जोशीची कविता आहे, जेव्हा ती चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन जेव्हा आग विझवण्याचा प्रयत्न करते, शरद जोशी सुंदर कवितेत सांगतात, एक व्यक्ती त्या चिमनीला म्हणते, अरे चिड़िया आग इतनी बड़ी है, तेरी चोच कितनी छोटी है, एक बूंद पानी से क्या ये आग बुझ जाएगी. ती चिमनी, ती चिड़िया म्हणते, मेरे भाई मुझे पता है, मेरे भाई मुझे पता है कि मेरे इस छोटे चोच में एक बूंद पानी से आग नहीं बुझेगी, मगर जब इतिहास लिखा जाएगा तो आग लगाने वाले में नहीं, आग बुझाने वाले में मेरा नाम आएगा. ही कृती, हा विचार तुम्हाला मला मनात ठेवावा लागेल. दुर्दैवाने जेव्हा आम्ही 15 ऑगस्ट 2022 मध्ये स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करणार आहोत, मनात आम्हाला भारत मातेचं पूजन करताना हा विचार प्रत्येक तरुण युवकांच्या मनात येण्याची आवश्यकता आहे की आम्ही पूजन तर करतोय, पण भारत मातेचं स्वातंत्र्य, माझा हा गणतंत्र दिवस चिरायू व्हावा या दृष्टीने मी किती योगदान करेन, माझं योगदान काय असेल. मी जेव्हा पंजाबचा इतिहास वाचत होतो अंगावर काटे आले. मी वनमंत्री म्हणून एखादा वाघ जरी पकडायचा असेल, एखादा बिबट्या जरी पिंजऱ्यात पकडायचा असेल तर सुप्रीम कोर्टाचे कायदे आहे की इतक्या स्क्वेअर फीटचा पिंजरा असला पाहिजे, त्यापेक्षा कमी स्क्वेअर फीटचा पिंजरा असेल तर वन अधिकाऱ्यावर कारवाई होते. अरे वाघाचाही सन्मान आम्ही करतो, बिबट्याचा सन्मान करतो, पण त्या देशात इंग्रजांनी जो अन्याय या देशाच्या देशभक्तांवर केला, 10 टनाचा एअर कंडिशन घरी असेल तरी त्या थंडीतही घाम आल्याशिवाय राहणार नाही, इतका अत्याचार इंग्रजांनी केला. त्या पंजाब मध्ये एक असा भारत मातेचा सुपुत्र स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्याला 1 वर्ष इंग्रजांनी 2.5 फूट उंचीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं. मनात विचार केला की खुर्चीवर जर मी तुम्हाला 6 तास भाषण करत 6 तास बसवलं तर खुर्चीवरून तुम्ही उठून जाल, पण भारत माता की जय म्हणत, वंदे मातरम म्हणत त्या 2.5 फूट उंचीच्या पिंजऱ्यात इंग्रजांची माफी न मागता, अरे मैं मर जाऊंगा, मैं अपने प्राणों को त्याग कर दूंगा, मगर अंग्रेजों आपसे माफी कभी नहीं मांगूंगा, ये जान मैं कुर्बान कर दूंगा, ही भावना घेऊन या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. पण दुर्दैवाने अजूनही असे काही लोक आहेत की अंग्रेज चले गए आणि लहानपणी आम्ही म्हणायचो की अवघात छोड़ गए. आता अंग्रेज चले गए, अवघात छोड़ गए हे गमतीचा भाग असला तरी आजही विष घेऊन समाजाच्या मनात स्वार्थ साधण्यासाठी काही लोक निश्चितपणे काम करतात. मग कुठं जातीचा द्वेष असेल, धर्माचा द्वेष असेल, कधी पंथाचा विष असेल, आणि अशा प्रसंगामध्ये या चौकातील युवकांनी
हा कार्यक्रम आयोजित करताना एक भावना व्यक्त केली की या विषारी वातावरणामध्ये आम्हाला अमृताचा कुंभ घेऊन जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचायचं आहे. हे खरं आहे की श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींची ती कविता ही मला नेहमी आवडायची. श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं, पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जंघाए हैं, कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पखारता है, यह चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए. आज आपण या चौकामध्ये भारत मातेची पूजा करताना युवकांकडून हीच अपेक्षा आहे. युवक या शब्दाचं एकाने फार सुंदर वर्णन केलं. युवकाचा अर्थ युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचे ज्ञान आणि कर्णाचे दान म्हणजे युवक. यू फॉर युधिष्ठिर, व फॉर वशिष्ठ आणि क फॉर कर्ण. मग या ठिकाणी आपण जेव्हा भारत माता पूजन करतोय तर तुमच्या माझ्यावर आपला जो पराक्रमी इतिहास आहे तो नवयुवांपर्यंत, नवतरुणांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी. जेव्हा जगाच्या संदर्भामध्ये जगाचा इतिहास आम्ही पाहतो, आपली छाती अभिमानाने भरून यावी असा इतिहास आमच्या पूर्वजांनी पराक्रमाने इतिहासामध्ये आपला पराक्रम सोडला. पण नेहमीच या देशाचा घात जर केला असेल तो जयचंदानी केला. पृथ्वीराज चव्हाण शूरवीर राजा होता. अरे आवाजाकडे बघून नेम वेद घेण्याची शक्ती होती. तो मोहम्मद घोरी एकदा नव्हे 16दा या देशावर चालून आला. 16दा पृथ्वीराज चव्हाणांनी त्याच्या कंबरड्यावर लात मारत त्याला पराभूत करत वापस पाठवलं. पण आमच्या देशाचं दुर्दैव की कन्नौजचा राजा जयचंद यांनी पृथ्वीराज चव्हाणांना आपल्या पापी वृत्तीतून पृथ्वीराज चव्हाणाची माहिती देत गुप्त हेरगिरी करत पृथ्वीराज चव्हाणाला मोहम्मद घोरीने अटक केली. पण हा माझा शूर राजा जेव्हा मोहम्मद घोरी त्याला गजनी घेऊन गेला, आगीमध्ये टाकलेल्या सलाखीनी त्याच्या डोळ्यामध्ये त्याचे डोळे फुडले. पण आमच्या देशाचा गुण आहे, आमच्या देशाचा नागरिक सहिष्णू आहे. या देशाचा व्यक्ती दूसऱ्यासाठी जगणारा है, जियो और जीने दो म्हणणारा है, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. पण सोबत दिलवर के लिए दिलदार है हम और दुश्मन के लिए तलवार है हम, या भावनेने या भारत मातेचा सुपुत्र काम करतो. आणि जेव्हा पृथ्वीराज चव्हाणी डोळे फोडलेत, त्यांच्या सेवकांनी आणि त्यांनी प्लॅन केला कि बदला तो चुकाना है, धोखे से मुझे ये गजनी लेके आया है, धोखे से मुझे पकड़ा गया है. सेवकांनी सांगितलं मोहम्मद घोरीला कि ये तो ऐसा बाण चलाता है, अंधा अवश्य है, मगर ऐसा बाण चलाता है कि ऐसी धनुष्य बाण चलाने वाले धनुर्धारी बहुत उंगली पे गिनने वाले हुए हैं. मोहम्मद घोरीला वाटलं सगळं पाहू. आणि जेव्हा राज दरबारामध्ये समोर एक मोठा पक्षी गावला, याच्या सेवकांनी प्लॅन करून सांगितलं की त्या पक्षाच्या आवाजाकडून हा बाण तर सोडेल, पण महाराज मोहम्मद घोरीजी तुम्ही फक्त एकदा बाण मारा असा आवाज द्या.
राजाला तर समजलंच नाही प्लॅन काय. इकडे पृथ्वीराज चव्हाण उभे आहे, दोन्ही डोळे नाहीत, अंधार आणि अंधार. समोर पक्षी गटकवलाय आणि मागून जसा मोहम्मद घोरीने आवाज दिला कि आप अब धनुष्य बाण लेकर उस पक्षी को मार सकते हो. पक्षाचा आवाज सुरू झाला, पण त्या अगोदर मागून आवाज आला. पृथ्वीराज चव्हाण बदलले, बाण मारला आणि मोहम्मद घोरी तिथंच त्याच्याच राज्यात संपवला. हा पराक्रमी शक्ती आपल्या भारतात आहे. या भारताने सहिष्णू होऊन भारत मातेची सेवा करणारा, सर्व जाती धर्माचा कोणीही व्यक्ती असो त्याचा सन्मान करण्याचं काम केलं. या देशामध्ये सन्मान हा त्याग करणाऱ्याचा जागा आहे. या देशामध्ये सन्मान हा सेवा करणाऱ्यांचा जागा आहे. आणि म्हणूनच चंगेज खान जो आयुष्यामध्ये एक युद्ध जो पराभूत झाला नाही, तो तुमच्या माझ्यासाठी आदर्श राहिला. जो तैमुरगान ज्यांनी 1 लक्ष मानवी कवट्याचा राजमहल केला, तो आमच्यासाठी आदर्श राहिला नाही. नादिर शाह ज्यांनी चांदणी चौकात 60,000 लोक कापून मारलेत, तो आमच्यासाठी आदर्श राहिला नाही. आमच्यासाठी आदर्श कोण आहे? आमच्यासाठी आदर्श आहे मैं झांसी नहीं दूंगी असं म्हणत इंग्रजांच्या विरुद्ध लढाई करत आपल्या प्राणाची आहुती देणारी झांसीची राणी ही आमच्यासाठी आदर्श. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर रयतेच्या सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण करणारे, वयाच्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक जागतिक इतिहास निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदर्श आहे. आमच्यासाठी आदर्श आहे महाराणा प्रताप. आज भारत मातेची पूजा करत असताना यांचं स्मरण करत युवकांनी आपल्या हृदयामध्ये पराक्रम जन्माला घालत, पराक्रम निर्माण करत या बदलत्या परिस्थितीमध्ये समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य हे तरुणांनी आपल्या हाती घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर जगाला 356 मिलियन तरुण असणारा, 356 दशलक्ष तरुण असणारा एकमात्र देश आहे, तो म्हणजे भारत. आपल्या देशाचं सरासरी आयुष्य 26.8 आहे. म्हणजे हा देश तरुणांचा देश आहे. पण दुर्दैवाने आमची अवस्था त्या हनुमानजी सारखी झाली आहे की शक्ती अपरंपार आहे, प्रचंड शक्ती आहे, पण शक्तीची जाणीव नाही. कस्तुरी मृगाच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे, पण कस्तुरी मृग सुगंधाच्या दिशेने धावतोय की सुगंध कुठून येतोय, सुगंध कुठून येतोय? अरे सुगंध तर आपल्या बेंबीमध्ये आहे. पराक्रम तर तुमच्या या देशामध्ये माझ्या तुमच्या रक्तात आहे. पण यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला मला सर्वांना करण्याची आवश्यकता आहे. की आम्ही सर्वजण भारत मातेचा जय जयकार करताना मनात कधी हा विचार आणला? मी लहानपणापासून जेव्हा महात्मा गांधी शाळा नगर परिषद मध्ये होतो, आम्ही कोणेरी तलावावर जायचो. 26 जानेवारीला पोलीस ग्राउंडवर आम्ही सर्व जायचो. मी जुबली हायस्कूल मध्ये 5वी ते 10वी जिल्हा परिषद शाळेत शिकलो. आणि जेव्हा कोणी भारत माता की जय म्हणायचे, आम्ही इतक्या वेगाने जय म्हणायचो की असा कंठ भरून यायचा. आजही जेव्हा ही भारत माता की जय असा जयघोष कोणी करतो, तुम्ही आम्ही सर्वजण 100% आपल्यामध्ये असणारा जो साऊंडचा व्हॅल्यूम असेल 100% ताकदीने जय म्हणतो. पण कधी मनात विचार केला की जय तर एवढ्या जोराने म्हणतो, पण या भारत मातेची जय होण्याची कृती आम्ही करतो कि मनात हाच विचार करतो कि भारत को बदलने वाला कोई व्यक्ति आ जाएगा, हम घर पे बैठ के बढ़िया एबीपी माझा जी 24 तास हास्य जत्रा देखते रहेंगे, टीवी देखते रहेंगे, फिल्म देखते रहेंगे. मग एकाने सांगितलं कि भारत को बदलने वाला कोई व्यक्ति नहीं आएगा,
भारत को बदलने वाले व्यक्ति को अगर आप ढूंढ रहे हो तो घर के आईने के सामने खड़े हो जाओ। भारत को बदलने वाला व्यक्ति उस आईने में आपको दिख जाएगा। कौन बदलेगा भारत को? भारत को अगर बदलना है, देश को बदलना है, भारत माता की पूजा करना है, अपने आप को बदलना होगा। की मी विषारी विचार घेऊन जाणाऱ्यांच्या समोर अमृताचा कुंभ घेऊन उभा आहे। अगर कोई जहर के बूंद हम तक पहुंचाने का काम कर रहा है तो उस जहर के बूंद का जवाब हम अमृत के बूंद से देंगे। हा विचार या पूजनाच्या दिवशी तरुणांना करावा लागेल। मग हा विचार करायचा असेल तो समाज को बदलने की चेष्टा मत करो, खुद को बदलने की कोशिश करो। योगी अरविंद म्हणायचे की जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समझ कर करो। जूता भी पॉलिश करना है तो चमकाओ। आणि मला विश्वास आहे की या चौकामध्ये भारत मातेचं पूजन करताना हीच भावना आहे की मी या देशाला, हो मला परिवार आहे, मलाही इतरांसारखी चिंता आहे, पण या परिवाराची चिंता करत असताना मी काहीतरी देणं लागतो आणि हे जे भारत मातेच्या चरणी मी देणं लागतो त्यासाठी कुठे हातात बंदूक घ्यायची नाही आहे, मशीन गन घ्यायची आवश्यकता नाही, आपण कर्तृत्वशाली होण्याची आवश्यकता आहे। माझा मुलगा उच्च शिक्षित होईल ही भावना ठेवा, माझी मुलगी उच्च शिक्षित होईल, ज्ञान संपन्न होईल ही भावना ठेवून छोट्या छोट्या गोष्टीतून आपण भारत मातेचं खरं पूजन करू शकतो। मी मोठा होईल, श्रीमंत होण्याचा संकल्प करणं जगात कधीच गुन्हा असू शकत नाही। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर सांगितलं की गरीब व्यक्तीच्या पोटी जन्म घेणं ही चूक असू शकत नाही, पण आयुष्यभर गरीब असणं हे मात्र चूक आहे। याचा अर्थ काय? हा दोष नाही आहे। याचा अर्थ असा आहे की मी स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करेल। जेव्हा एक एक व्यक्ती मोठा होईल तेव्हाच तर देश मोठा होईल। एक एक व्यक्ती ज्ञानसंपन्न होईल, गुणसंपन्न होईल, सर्व गुणसंपन्न होईल तेव्हा देश हा सर्वसंपन्न होऊ शकतो। आणि त्यासाठी तरुणांनी विशेष करून आपल्या मनात एक संकल्प घेतला पाहिजे। हा संकल्प कदाचित या 26 जानेवारी पासून पुढच्या 26 जानेवारी पर्यंतचा असेल। हा संकल्प कदाचित 15 ऑगस्ट 2022च्या 75 वर्ष जेव्हा स्वातंत्र्याचं साजरं होईल तोपर्यंत असू शकेल। पण संकल्प तर असेल, आपलं ध्येय काय, आपलं लक्ष काय? अनेकदा आपला गैरसमज होतो की नागपूर जायचं असतं, बसमध्ये बसला की तो खुर्ची सोडायला तयार होत नाही, जागा सोडायला तयार होत नाही, कारण माझं लक्ष त्या बस मधली रेल्वे मधली सीट नाही, तर माझं लक्ष एक गंतव्य स्थान आहे की ज्या स्थानापर्यंत मला पोहोचायचं आहे। शहीद आजम भगतसिंग चौकात असताना आता कोणाला रंगते पसंती दे म्हणत म्हणत हसत हसत फासावर जाण्याची आवश्यकता नाही, पण एकतर कर्तव्य आहे ना, अधिकारासाठी आम्ही सर्वजण लढाई करतो, पण कालच आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला। 18 वर्षाचा तरुण झाला की पहिलं काम आई वडिलांना सांगतो मला गाडी घेऊन दे आणि आरटीओचं लायसन्स मिळवून दे। अरे गाडी चालवण्यासाठी आरटीओचं लायसन्स पाहिजे म्हणून आरटीओ कार्यालयामध्ये आपण खेपा मारतो, पण देश चालवण्यासाठी माझं मतदार कार्ड पाहिजे यासाठी मात्र उत्सुकता असत नाही। भारत मातेची जय म्हणताना कधी मनात विचार केला की माझं एक मत या देशाचं भविष्य घडवणार असते। त्या आरटीओच्या कार्यालयाच्या रांगेत 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लायसन्स साठी 4 तास 5 तास लाईनीत उभे राहू, पण मतदार कार्ड साठी मात्र काय करायचं आहे, येईल ना ज्या कोणाला निवडणुकीत उभं राहायचं आहे तो घरोघरी फिरतील, माझं काय कर्तव्य आहे, माझं काय कर्तव्य आहे? ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा मग भारत माता पूजन एकदा नव्हे अनेकदा केलं
तरी ज्या उद्दिष्टाने लक्ष घेऊन भारत मातेचं पूजन करतो त्या उद्दिष्टाने लक्ष्यापर्यंत आपण दुर्दैवाने पोहोचू शकत. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक भयमुक्त भारत, एक भूकमुक्त भारत, एक विषमता मुक्त भारत निर्माण करण्याचा एक संकल्प केला. हा संकल्प आहे आत्मनिर्भर भारताचा. मी मनात विचार केला की किती मोठा शब्द आहे. शब्द मोठा म्हणजे असा मोठा नाहीये, पण किती शक्तिशाली शब्द आहे. पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आमचा देश हा धनसंपन्न होता. जगामध्ये जेवढं सकल उत्पन्न होतं ग्रॉस इन्कम त्याच्यापैकी चौथा हिस्सा आमचा होता. 24.4% जगामधला आमच्या देशाचा विकास आणि ग्रोथ जीडीपी होता. ग्रॉस 24.4. आणि म्हणून मग चीनचे प्रवासी यायचे. जगामधला कोणताही देशाचा प्रवासी यायचा तो यायचा की या देशामध्ये सोन्याचा धूर निघतो आणि दुधाच्या नद्या वाहतात. सोने की चिडिया म्हटलं जायचं. हा देश वैभवशाली होता. आमचा कोहिनूर इंग्रज घेऊन गेले आणि आमचा देश किती मोठा होता याची जाणीव मगाही नव्हती. मी परवा एक पुस्तक वाचत होतो आणि माझ्या लक्षात आलं की अरे आपला देश किती मोठा होता. खरं तर आपल्या देशाचे तुकडे झाले असं विचारलं तर कोणीही सहजपणे सांगेल हो पाकिस्तान आणि बांगलादेश. पण हे अर्ध सत्य आहे. भारत या देशामधून जगामध्ये एकूण 15 देश तयार झाले. 15 देश जगातलं सर्वात मोठं विष्णू मंदिर जगातलं हे भारतात नाही आहे, हे कंबोडिया, इंडोनेशिया. आजही बाली नावाचं बेट आहे आणि इंडोनेशियामध्ये सकाळी त्यांच्या इंडोनेशियाच्या आकाशवाणीवरून पहिलं प्रभात गीत सादर होतं ते रामायणावर होतं. जेव्हा की इंडोनेशिया हे जगातलं एकमात्र सर्वात जास्त लोकसंख्या असणार राष्ट्र आहे. जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश इंडोनेशिया. म्हणजे आमच्या देशाची संस्कृती मोठी होती. अफगाणिस्तानची गांधारी कधीतरी हस्तिनापूरमध्ये आपण वर्णन वाचलं. आजही बँकॉक आपण गेलो तर बँकॉक मध्ये जागोजागी गणेशाची मूर्ती दिसतात. पण दुर्दैवाने काही लोकांनी स्वार्थासाठी सत्तेसाठी आपला पराक्रमी इतिहास त्याचं विस्मरण व्हावं याचा प्रयत्न सुरू केला. अशा प्रसंगात साऱ्या युवकांवर एक दायित्व आहे, जबाबदारी. हो, रोजी रोटी और मकान, हे खरं आहे की रोटी कपडा और मकान, आरोग्य, रोजगार, शिक्षण या अनिवार्य बाबी आहे. पण या अनिवार्य बाबी जरी असल्या तरी त्या कथेसारखा माझा देश महत्वाचा आहे. त्या कथेत तो कथा लेखक सांगतो की एकदा आई आपल्या छोट्या मुलीला घेऊन यात्रेत गेली. मुलीने एक फुगेवाला पाहिला. ती मुलगी आईला हट्ट करायला लागली, आई मला फुगा घेऊन दे, फुगा घेऊन दे. आईने एक धपाटा मारला, पुढे घेऊन गेली. ते यात्रेमध्ये एक मिठाईचं दुकान दिसलं. ती मुलगी म्हणाली आई मला मिठाई घेऊन दे, मिठाई घेऊन दे. आई गरीब होती. पुन्हा एक धपाटा मारला, पुढे गेली तर एक पुंगीवाला उभा होता. ती पोरगी म्हणाली आई मला पुंगी घेऊन दे. तितक्यात एमएससीबीचे गाईड गेले. अंधार झाला. अंधारात मुलीचा हात आईच्या हातातून निसटला. जेव्हा उजेड झाला तेव्हा पोरगी पाहते की आई दिसत नाही. जोरा जोराने ओक्साबोक्सी रडायला लागली. एका सज्जन माणसाने तिला कडेवर घेतला आणि तिला म्हणाला की बेटा रडू नको, मी तुला पुंगी घेऊन देतो. ती म्हणाली मला पुंगी नको आहे. तो म्हणाला मी तुला मिठाई घेऊन देतो. तो म्हणाली मला मिठाई नको आहे. म्हणाला मी फुगा घेऊन देतो. म्हणाला मला फुगा नको आहे, मला माझी आई पाहिजे, मला माझी आई पाहिजे, मला माझी आई पाहिजे. आज आम्ही या भौतिक स्वार्थी वातावरणामध्ये
प्रजासत्ताक दिवस साजरा करताना या गोष्टीची आठवण ठेवली पाहिजे. काही आसुरी शक्ती सत्तेच्या स्वार्थामध्ये या देशामध्ये जो आमचा देशाचा पराक्रम आहे त्या पराक्रमाला संपवण्याचा विचार या देशामध्ये मांडला. आणि असे काही नेते आहेत, काही पक्ष आहेत की ज्यांची अवस्था, त्यांची होणारी चूक त्यांच्या लक्षातच येत नाही. जगासमोर आपल्या देशाचा गौरव कमी करण्याचं काम करतात. अशा प्रसंगात आपल्यालाही जाग राहावं लागेल, जागरूक राहावं लागेल. आज अनेक पक्षांची अवस्था अशाच पद्धतीने सुरू आहे. एकदा एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला, ENT स्पेशालिस्ट होता, नाक कान घशाचा स्पेशालिस्ट. आणि तो व्यक्ती म्हणाला डॉक्टरला की माझ्या पत्नीला ऐकू येत नाही, तुम्ही औषधी द्या. आता तो ENT स्पेशालिस्ट म्हणाला, अरे मी पेशंट पाहिल्याशिवाय औषध कशी देऊ शकतो? शेवटी पेशंट तर बघावं लागेल, टार्च मारून कान बघावं लागेल. तो म्हणाला मी बायकोला अनेकदा म्हणतो डॉक्टरकडे चल, ती म्हणते की मी येणार नाही कारण मी बहिरी नाही. मग डॉक्टर म्हणाला पेशंट असल्याशिवाय तर मी औषधीच देऊ शकत नाही. मग जेव्हा हा हट्ट करायला लागला तेव्हा डॉक्टर म्हणाले बरं एक काम कर, घरी जा, एक 15 फुटावरून तिला प्रश्न विचार. प्रश्नाचं उत्तर आलं तर मी काय औषधी द्यायचं ते सांगेन. मग 10 फुटावर जा, तिथं ती उत्तर देऊ शकली तर मी समजेल की किती आवाज ऐकू येतो. मग मी दुसरी औषधी देईल, कमी MG ची देईल. मग 5 फुटावर जा, तिथून आवाज दे. मग 5 फुटावर जर तिने उत्तर दिलं तर मग कोणत्या मात्रेची औषधी द्यायची ते मी सांगेन. हा घरी गेला, 15 फुटावरून बायकोला आवाज दिला, आज भाजी कशाची केली आहे? उत्तर आलं नाही. मग 10 फुटावर गेला, 10 फुटावरून आवाज दिला, अरे सब्जी कौन सी की है? पुन्हा आवाज आला नाही. मग 5 फुटावर गेला आणि बायकोला म्हणाला, अगं भाजी कोणती केली आहे? बायको म्हणाली, मी 3दा सांगितलं भेंडीची केली, भेंडीची केली, भेंडीची केली. आज अशा अनेक नेते आहेत की जे दुसऱ्यांना वाईट ठरवण्याचं काम करतात, ते दुसऱ्यांबद्दल शंका निर्माण करण्याचं काम करतात. आणि म्हणून मग देश असो की राज्य असो की जिल्हा असो, आम्ही हातावर हात देऊन जर बसलो तर भारत मातेच्या पूजनाचा अधिकार मला आणि तुम्हाला असू शकणार. तुम्हाला मला जागा व्हावं लागेल, तरुणांना संघटित व्हावं लागेल, एक राहावं लागेल, स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित केलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं त्या मार्गावर स्वतःला एक ऊर्जावान युवा निर्माण करण्यासाठी काम केलं पाहिजे. ही ऊर्जा स्वतःसाठी, ही ऊर्जा समाजाच्या हितासाठी, ही ऊर्जा राष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी या ऊर्जेचा उपयोग केला पाहिजे. मी चांगलंच करण्याचा प्रयत्न करेल ही भावना निर्माण केली पाहिजे. पण शेवटचं उदाहरण सांगून मी माझ्या मनोगताला भारत मातेच्या पूजनाच्या निमित्त होणाऱ्या या सभेमध्ये मी माझं मनोगत थांबेन की मला स्वतःमध्ये बदल करायचा याचा अर्थ काय? मी चांगले गुण स्वतःमध्ये निर्माण करेन याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की एकाने सिक्रेट नावाचं पुस्तक लिहिलं, जगातल्या 400 यशस्वी लोकांचे मुलाखती घेतल्या आणि त्या सिक्रेट पुस्तकात 400 जगातल्या सर्वश्रेष्ठ व्यक्तींच्या मुलाखती घेतल्यावर सिक्रेट पुस्तकामध्ये एकच वाक्य सांगितलं कि दुनिया में अगर सफल होना है तो जो हम लक्ष्य तय करते, जे उद्दिष्ट आम्ही ठरवतो ते अंतर्मनात केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण रोज पाहतो की ज्या माझ्या आई बहिणीच्या हातून घरात कधी काचेचा ग्लास पडून फुटतो, कधी कपबशी पडून फुटते. तुम्ही कधी टीव्हीवर पाहिलं असेल तो प्रिन्स नावाचा एक छोटासा बालक हा ट्यूबवेल मध्ये पडला होता.
16 तासांनी त्याला काढ ग, त्याचा सत्कार बघा. अनेक हिरोईनींनी त्याला कडेवर घेतलं होतं ते. पण कधीतरी तुम्ही बातमी ऐकली, वाचली, पाहिली किंवा आपल्या प्रभागात पाहिली का की एखाद्या आईच्या हातून तिचं नवजात बालक किंवा 2 महिन्याचं 3 महिन्याचं हातपाय मारणारं बालक खालती पडलं आणि त्याचा मृत्यू झाला? मी तर देशात कधी उदाहरण वाचलं नाही, तुम्ही ऐकलं नसेल. कधी असं घडलं? स्कूटर धडकली ट्रकला, ट्रक अंगावर आली, पण कधी असं झालं नाही की एखादा छोटा बालक जो तडतड्या आहे आईच्या हातात होता आणि निसटला, डोकं फुटलं आणि तो गेला. अशी ना बातमी वाचली आपण, अशी घटना कधी ऐकली नाही. म्हणजे या क्षणापर्यंत मी ऐकली नाही. याचा अर्थ असा आहे की त्या आई जिच्या हातून काचेचा ग्लास फुटतो, भांडे पडतात, चहाचा कप तुटतो, पण ती अंतर मनामध्ये ही भावना निर्माण करते की हा बालक हे माझं सर्वस्व आहे. या सर्वस्वाला इतकुशी इजा झाली तर माझं जीवन हे नरक होईल, अंतर मनात भावना जाते. आणि म्हणून तिच्या हातून कधीही बालक पडत नाही, कारण ती भावना अंतर्मनात गेली असते. जे प्रेम आपण बालकावर करतो ते भारत मातेचे बालक म्हणून आपल्याला मातेवरही करायचं आहे. की आपल्या अंतर्मनात ही भावना निर्माण करायची आहे की ज्या भारत मातेची मी जय म्हणतो, पूजा करतो, वंदे मातरम म्हणतो, नमस्ते सदा वत्सले म्हणतो, मातृभूमीच्या शौर्याच्या कथा सांगतो, स्वातंत्र्य वीरांचं नाव घेतो, मग मी संकल्प करेन की मी भारत मातेच्या पूजेसाठी एक टवटवीत युवक बनण्याचा प्रयत्न करेन. मी स्वतःमध्ये सद्गुण निर्माण करेन. वाईटाचा संहार करण्यासाठी मी माझ्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करेन. ही भावना, हीच गणराज्य चिरायू करण्याची भावना आहे. आणि तोच संकल्प शहीद आजम भगत सिंगाच्या चौकातल्या तरुणांनी जेव्हा केला तेव्हा मला विश्वास आहे की आम्ही या दृष्टीने निश्चितपणे भारत मातेच्या पूजेचे खरे अधिकारी आहोत यावर दावा करू शकू. मी आज आपल्याला मुद्दाम शुभकामना देण्यासाठी आलो आहे आणि शुभकामना देताना हा विश्वासही देतो की या शहराने मला भरभरून दिला, या शहराने प्रेम दिलं. मी आज जरी या शहराचा आमदार नसलो तर या शहराचं ऋण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच संपणार. या कर्जाची परतफेड मी स्मशानभूमीच्या चितेवर जाईपर्यंत परतफेड करू शकणार नाही. इतकं प्रेम मला या जिल्ह्यातील चंद्रपूर शहरातील जनतेने दिलं आहे. मी विश्वास देतो की या शहरातील जे तरुण भारत माता की जय म्हणत एक एक पाऊल पुढे नेण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या पाठीशी मीही पूर्ण शक्तीने उभा राहत म्हणेल की युवा भाइयों आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ.